आजच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या लॉस ऑफ स्टॉक मेथडचा पहिला प्रॉब्लेम आपण आज सॉल्व्ह करणार आहोत. प्रॉब्लेम गुगल मीटवर आपण सगळ्यांना शेअर केलेला आहे. गुगल मीटवर आपण रोज सॉल्व्ह करतच आहोत. परत आपल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन लेक्चर थ्रू अजून परफेक्शन त्याच्यामध्ये येण्यासाठी आपण युट्यूबद्वारे व्हिडिओद्वारे पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तर प्रॉब्लेम सर्वांजवळ आहे, कारण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापूर्वी प्रॉब्लेम वाचणं खूप महत्त्वाचं असतं की कोणती मेथड विचारली, त्या प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलेले आहे हे सर्व आपण एकदा रीड करूया आणि त्याच्यानंतर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तर प्रॉब्लेम बघा, सगळ्यांना प्रॉब्लेम दिलेला आहे. A fire broke out in the premises of Maharaja Company Malegaon on 1st July 2014. Fire broke out. Fire म्हणजे आग लागणे. मग कधी आग लागली महाराजा कंपनीच्या प्रिमायसेस मध्ये? 1 जुलै 2014. 1 जुलै 2014 या दिवशी फायर आग लागलेली आहे. म्हणजे त्या डेटला अंडरलाईन करा. ती आहे आग लागण्याचा दिवस, म्हणजे डेट ऑफ फायर. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट लॉस ऑफ स्टॉक मेथडचा असतो डेट ऑफ फायर. प्रॉब्लेम मध्ये जी डेट ऑफ फायर दिलेली असते त्याला तुम्ही अंडरलाईन करत चला. 1 जुलै 2014 ही आपली डेट ऑफ फायर आहे. त्याच्यानंतर बघा, अँड स्टॉक ऑफ द व्हॅल्यू ऑफ ₹1,57,500 वॉज सॉल्वेज. सॉल्वेज अमाऊंट तुम्हाला दिलेली ते 1,57,500 अँड द बुक्स अँड रेकॉर्ड्स वेअर सेव्ह. आणि त्याच्यानंतर काही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली एका खाली एक. स्टॉक ऑन 31 मार्च 2013 4,20,000. 31 मार्च 2014 चा स्टॉक 4,20,000. सेल्स दिलेले, परचेस दिलेले, परत सेल्स आणि परत परचेस, अशी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ती आपण प्रॉब्लेम सोडवताना वाचू. आणि खाली बघा काय सांगितलं, कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ क्लेम टू बी सबमिटेड टू द इन्शुरन्स कंपनी इन रिस्पेक्ट ऑफ लॉस ऑफ स्टॉक. म्हणजे लॉस ऑफ स्टॉक मेथडचा प्रॉब्लेम आहे. मग लॉस ऑफ स्टॉक मेथड प्रमाणे आपण सोडवणार. तर लॉस ऑफ स्टॉक मेथड नुसार आपल्याला सोडवायचं असेल तर मी तुम्हाला शिकवलेले काही स्टेप तुम्हाला सोडावे लागतात. प्रमुख 5 स्टेप. 5 स्टेप वापरून तुम्ही लॉस ऑफ स्टॉक मेथडचा प्रॉब्लेम सोडवू शकता. ट्रेडिंग अकाउंट ही आपली पहिली स्टेप. त्याच्यानंतर पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट दुसरी स्टेप. तिसरी स्टेप मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. चौथी स्टेप लॉस ऑफ स्टॉक. आणि पाचवी स्टेप इन्शुरन्स क्लेम एव्हरेज क्लॉज ज्याला आपण म्हणतो. अशा 5 स्टेप नुसार तुम्ही प्रॉब्लेम सोडवू शकता. मग पहिली स्टेप आहे आपली ट्रेडिंग अकाउंट. म्हणजे आपण सोल्युशन बघूया. पहिले आपण तयार करणार. तर कोणत्या कंपनीचं बुक्स बनवायचे, तर हेडिंग आपण देऊया इन द बुक्स ऑफ महाराजा कंपनी लिमिटेड. महाराजा कंपनी लिमिटेड पहिला अकाउंट आपण बनवणार ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. ट्रेडिंग अकाउंट आपण बनवणार फॉर द इयर एंडेड. तर ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. इयर एंडेड ची डेट कोणती लिहायची, तर लक्ष द्या, प्रॉब्लेम मध्ये 2 ट्रान्झॅक्शन असतात. एक ट्रान्झॅक्शन तुमचा डेट ऑफ फायरशी रिलेटेड असेल आणि एक ट्रान्झॅक्शन डेट ऑफ फायरशी रिलेटेड नसणार. जो ट्रान्झॅक्शन तुमचा डेट ऑफ फायरशी रिलेटेड आहे तो मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला लिहा आणि जो ट्रान्झॅक्शन डेट ऑफ फायरशी रिलेटेड नाही तो ट्रेडिंग अकाउंटला लिहा. मग आपण ट्रेडिंग अकाउंटला बघा तिथं दिलेलं आहे फॉर द इयर एंडेड. आता तुम्ही जर एखादा ट्रान्झॅक्शन बघितला की सेल्स फ्रॉम 1st एप्रिल टू 30 जून 2014 हा एक सेल्स दिलेला आहे. आणि दुसरा सेल्स दिला आहे फॉर द इयर एंडेड. सेल्स फॉर द इयर एंडेड. मग इयर एंडेड तिथे दिलेला आहे 31 मार्च 2014. मग इयर एंडेड आहे आपला 31 मार्च 2014. मग तुम्ही मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करणार. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करण्यासाठी आपण 4 कॉलम तयार करणार. पर्टिक्युलर्स, amount rupees, particulars, amount rupees. या पद्धतीने आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करणार. त्याच्यानंतर इथं 2 नंबरची स्टेप आपण सोडवणार, पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट. ते आपण नंतर सोडवणार. मग इथं 5-6 आपण सोडून देणार आणि तिसरी स्टेप आपण सोडवणार मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट
हा फॉर द इयर एंडेडचा नसतो. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट हा पूर्ण वर्षाचा असतो, म्हणून फॉर द इयर एंडेड. हा पूर्ण वर्षाचा नसतो म्हणून याला फॉर द इयर एंडेड म्हणणार नाही आपण. याला म्हणायचं फॉर द पिरियड. इयर एंडेडचा नसतो हा अकाउंट, फॉर द पिरियड. मग मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट मी तुम्हाला शिकवलेलं आहे. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट हा डेट ऑफ फायर पर्यंत बनवतात. मग आपली डेट ऑफ फायर 1 जुलै आहे, म्हणजे 1 जुलै पर्यंत बनवायचा. 1 जुलै 2014. मग 1 जुलै 2014 वर्ष जर मार्चला संपत असेल तर वर्ष सुरू होतो एप्रिलला. मग तुम्ही 2014 वर्षाची ओपनिंग डेट घ्यायची. मग 2014 या वर्षाची ओपनिंग डेट काय? 1 एप्रिल. मग 1 एप्रिल 2014, 1/4/2014 टू कुठपर्यंत? तर डेट ऑफ फायर पर्यंत. मग डेट ऑफ फायर आपल्याला दिलेली आहे 1 जुलै, म्हणजे 1/7/2014. हा अकाउंट फक्त डेट ऑफ फायर पर्यंत बनवतात, पूर्ण वर्षासाठी बनवत नाही. मग डेट ऑफ फायर पर्यंत बनवायचं आणि पहिली डेट लिहायची इयरची ओपनिंग डेट, वर्षाची सुरुवातीची डेट लिहायची आणि डेट ऑफ फायर पर्यंत बनवायचा. मग आपण इथं मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट बनवूया. सेम 4 कॉलम असतील. पर्टिक्युलर्स, अमाउंट रुपीज, पर्टिक्युलर्स, अमाउंट रुपीज. तर आपल्या ट्रेडिंग अकाउंट आणि मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण तयार केले. डेबिट साइड, क्रेडिट साइड, डेबिट साइड, क्रेडिट साइड. आणि आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तर लक्ष द्या, दोन ट्रान्झॅक्शन दिले जातात. एक ट्रान्झॅक्शन तुम्ही ट्रेडिंग अकाउंटला लिहा, एक ट्रान्झॅक्शन मेमोरंडमला लिहा. तर या पद्धतीने प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आता ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर आली, लक्षात ठेवा इथं आपण कंसात घेऊन ठेवूया डेट ऑफ फायर. इथं मी वरती लिहून ठेवतो समजण्यासाठी. डेट ऑफ फायर जी आहे 1 जुलै 1 जुलै 2014 ही आपली डेट ऑफ फायर आहे. खूप महत्वाची डेट असते, तर लक्ष द्या. 1 जुलै 2014 ही डेट ऑफ फायर आहे. ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर ज्या दिवशी आग लागते त्याच्या अगोदरचा दिवस. मग 1 जुलैच्या अगोदरचा दिवस म्हणजे जून, 30 जून. मग ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर आली तो ट्रान्झॅक्शन तुम्ही मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला लिहा आणि ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर नसेल तो ट्रान्झॅक्शन ट्रेडिंग अकाउंटला लिहा. मग सगळ्यात अगोदर आपण ट्रान्झॅक्शन बघणार. पहिले रेकॉर्ड करायचे तुम्ही स्टॉक. 2 स्टॉक दिले जातात, एक असतो ओपनिंग स्टॉक, एक असतो क्लोजिंग स्टॉक. लक्षात ठेवा दोन्हीच्या दोन्ही स्टॉक तुम्ही ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करायचे. ओपनिंग स्टॉक पण ट्रेडिंग अकाउंटला, क्लोजिंग स्टॉक पण ट्रेडिंग अकाउंटला. मग ओपनिंग स्टॉक पहिले आपण बघूया. इथं 2 स्टॉक दिले बघा. स्टॉक ऑन 31 मार्च 2013 आणि स्टॉक ऑन 31 मार्च 2014. म्हणजे एक दिला 2013 चा आणि एक दिला 2014 चा. मग 2013 हे अगोदरचा आहे म्हणजे ओपनिंग स्टॉक. जे अगोदर असतं ते ओपनिंग स्टॉक आणि जे नंतर येणार ते क्लोजिंग स्टॉक. मग 2013 हे अगोदर येतं म्हणजे 2013 हा ओपनिंग स्टॉक आहे आणि 13 नंतर 14 येणार आहे म्हणजे क्लोजिंग स्टॉक हा 14 चा असतो. मग 2013 चा आपला ओपनिंग स्टॉक आहे. मग ओपनिंग स्टॉक आपण लिहिणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू ओपनिंग स्टॉक आणि तिथे त्याची अमाउंट दिलेली आहे 4,20,000 ओपनिंग स्टॉक. प्रत्येक ट्रान्झॅक्शन हा एकदाच रेकॉर्ड होईल. लक्ष द्या, प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा एकच इफेक्ट तुम्ही देणार, सिंगल इफेक्ट होणार. फक्त एक ट्रान्झॅक्शन आहे जो डबल रेकॉर्ड करावा लागतो आणि तो ट्रान्झॅक्शन आहे क्लोजिंग स्टॉक. फक्त क्लोजिंग स्टॉक डबल रेकॉर्ड करायचा, बाकीचे सर्व ट्रान्झॅक्शन एकदाच रेकॉर्ड करायचे. म्हणजे ओपनिंग स्टॉक आपल्या इथे रेकॉर्ड झालं, संपलं, परत रेकॉर्ड करायचं नाही. ओपनिंग स्टॉक झाला, त्याच्यानंतर दुसरा स्टॉक 2014 चा दिला म्हणजे तो क्लोजिंग स्टॉक. आणि क्लोजिंग स्टॉक ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटला लिहायचे. ओपनिंग स्टॉक डेबिटला लिहितात, क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला लिहितात. मग क्लोजिंग स्टॉक इथं आपण वरती जागा सोडणार सेल साठी आणि इथं लिहिणार बाय क्लोजिंग स्टॉक, बाय क्लोजिंग स्टॉक. मग क्लोजिंग स्टॉक पण तिथं दिलेला आहे 4,20,000. मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे सिंगल इफेक्ट होतात. प्रत्येक ट्रान्झॅक्शन एकदाच रेकॉर्ड होतो. फक्त क्लोजिंग स्टॉक हा दोनदा रेकॉर्ड होतो. म्हणजे क्लोजिंग स्टॉक एकदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचा आणि हाच क्लोजिंग स्टॉक तुमच्या पुढच्या वर्षी मेमोरंडमचा ओपनिंग स्टॉक होणार आहे. म्हणजे हा इयर एंडेडचा स्टॉक आहे 31 मार्च 2014 आणि हा पुढच्या दिवशी त्याचं कन्व्हर्शन ओपनिंग स्टॉक मध्ये होणार आहे. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटचा क्लोजिंग स्टॉक हा पुढच्या दिवशी मेमोरंडमचा ओपनिंग स्टॉक असतो. म्हणजे हाच क्लोजिंग स्टॉक तुमचा मेमोरंडमचा ओपनिंग स्टॉक होणार. म्हणजे याला तुम्ही मेमोरंडम मध्ये रेकॉर्ड करताना ओपनिंग स्टॉक म्हणून रेकॉर्ड करणार. मग ओपनिंग स्टॉक आपण इथं लिहिणार टू ओपनिंग स्टॉक.
4,20,000. म्हणजे लक्ष द्या, ओपनिंग स्टॉक एकदाच रेकॉर्ड केला, परंतु क्लोजिंग स्टॉक दोनदा रेकॉर्ड केला. क्लोजिंग स्टॉक पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, आणि हा क्लोजिंग स्टॉक पुढच्या दिवशी मेमोरंडमचा ओपनिंग स्टॉक असतो. म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग मेमोरंडमच्या डेबिटला लिहायचा ओपनिंग स्टॉक नावाने. 4,20,000 स्टॉक आपले रेकॉर्ड झालेले आहे. त्याच्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन सेल्स. सेल्स आपण लिहितात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला किंवा मेमोरंडमच्या क्रेडिट साइडला. मग इथं दोन सेल दिले, याचा अर्थ एक सेल तुम्ही मेमोरंडमला रेकॉर्ड करणार आणि एक सेल्स ट्रेडिंगला रेकॉर्ड करणार. मग कोणता सेल्स कुठे रेकॉर्ड करायचं, तर लक्ष द्या, ज्या सेल्स मध्ये डेट ऑफ फायर आली तो सेल्स तुम्ही मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करा, आणि ज्या सेल्स मध्ये डेट ऑफ फायर नसेल तो सेल्स तुम्ही ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करा. मग पुढचं ट्रान्झॅक्शन बघा, सेल्स फ्रॉम 1 एप्रिल ते 30 जून. काय डेट दिली, 1 एप्रिल ते 30 जून, आणि 30 जूनचा पुढचा दिवस 1 जुलै, म्हणजे ती डेट ऑफ फायरची आहे. त्या सेल्स मध्ये डेट ऑफ फायर आली आणि डेट ऑफ फायर जर आलं तर तो ट्रान्झॅक्शन लिहितात मेमोरंडमला. म्हणजे या सेलच्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर आलेली आहे 30 जून म्हणजे डेट ऑफ फायर, कारण 30 जूनचा पुढचा दिवस कोणता आहे, 1 जुलै, डेट ऑफ फायर. मग 30 जून हा डेट ऑफ फायरचा आहे, म्हणजे हा ट्रान्झॅक्शन डेट ऑफ फायर याच्यामध्ये आलेली आहे. ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर येते तो ट्रान्झॅक्शन मेमोरंडमला लिहा. म्हणजे हा सेल्स आपल्याला मेमोरंडमला लिहावा लागेल. मग सेल्स लिहितात क्रेडिट साइडला, मग आपण इथं लिहू बाय सेल्स. मग सेल्स बघा तिथं किती दिलेला आहे, 15 लाख. सॉरी, हा सेल्स दिलेला आहे 5,10,000. मग हा सेल्स आहे 5,10,000. आता एक सेल जर ट्रेडिंग मेमोरंडमला गेलेला असेल, रेकॉर्ड झाला असेल, तर दुसरा सेल्स तुमचा ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड होणार. मग दुसरा सेल्स बघा, दुसऱ्या सेल्सला डेट दिली फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2014. म्हणजे दुसऱ्या सेल मध्ये 31 मार्च सांगितलं, डेट ऑफ फायर जुलैची आहे, म्हणजे मार्च मध्ये काय डेट ऑफ फायर नसते. म्हणजे या सेल मध्ये डेट ऑफ फायर दिलेली नाही. म्हणजे हा सेल ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर नसते तो ट्रान्झॅक्शन लिहितात ट्रेडिंगला. म्हणजे या सेल मध्ये डेट ऑफ फायर नाहीये, म्हणजे तुम्हाला तो रेकॉर्ड करावा लागेल ट्रेडिंग अकाउंटला. म्हणजे हा सेल्स तुम्ही रेकॉर्ड करा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय सेल्स, आणि तो सेल्स तुम्हाला दिलेला आहे 15 लाख. म्हणजे एका सेल्स मध्ये डेट ऑफ फायर होती म्हणून तो सेल्स मेमोरंडमला रेकॉर्ड केला, दुसऱ्या सेल्स मध्ये डेट ऑफ फायर नव्हती म्हणून तो सेल्स ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड केला. तसंच परचेस, ज्या परचेस मध्ये डेट ऑफ फायर आहे ते परचेस तुम्ही मेमोरंडमला रेकॉर्ड करा, ज्या परचेस मध्ये डेट ऑफ फायर नाही ते ट्रेडिंगला रेकॉर्ड करा. मग परचेस बघा, परचेस फ्रॉम 1 एप्रिल ते 30 जून. 30 जून म्हणजे परत काय आली, डेट ऑफ फायर. म्हणजे या परचेस मध्ये डेट ऑफ फायर आलेली आहे आणि ज्याच्यामध्ये डेट ऑफ फायर येते ते लिहितात मेमोरंडमला. म्हणजे हा परचेस आपल्याला मेमोरंडमला लिहावा लागेल. परचेस लिहितात डेबिट साइडला. आपण इथे लिहिणार टू परचेस, आणि ते परचेस बघा किती दिलेले आहे मेमोरंडमचे, ते परचेस दिले 3,15,000. आता दुसरा परचेसचा ट्रान्झॅक्शन बघा, दुसरा परचेसचा ट्रान्झॅक्शन परचेस फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2014. 31 मार्च ही डेट ऑफ फायर नाहीये. मग 31 मार्च डेट ऑफ फायर नाही, म्हणजे ज्याच्यामध्ये डेट ऑफ फायर नसते तो ट्रान्झॅक्शन लिहितात ट्रेडिंग अकाउंटला. म्हणजे याच्यामध्ये डेट ऑफ फायर आलेली नाहीये, हा तुम्ही लिहू शकता ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू परचेस, आणि ते परचेस दिलेले आहे तुम्हाला 9 लाख. तर या पद्धतीने आपण सगळे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलेले आहे. आता सगळे ट्रान्झॅक्शन आपले रेकॉर्ड झाले, तुम्ही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झाल्यानंतर ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. मग ट्रेडिंग अकाउंट जर क्लोज केलं, डेबिट आणि क्रेडिट साइड जर बघितली तर क्रेडिट साइड आपल्याला जास्त दिसते. मग क्रेडिट साइडला आपण क्लोज करणार. क्रेडिट साइडची टोटल आहे 19,20,000. मग 30 टोटल तुम्ही डेबिटला लिहा 19,20,000. आणि आता तुम्ही इथं डिफरन्स काढायचा आहे. 19,20,000 मधून ही डेबिट साइड एवढी ही अमाउंट वजा करा. वजा केल्यानंतर तुमचा डिफरन्स तिथं येतोय 6 लाख. म्हणजे इथं फरक आपल्याला येतोय 6 लाख. आणि ट्रेडिंग अकाउंटचा फरक याला काय म्हणतात, तर ट्रेडिंग अकाउंटच्या फरकाला म्हणतात ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट, म्हणजे ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे 6 लाख. एकदा ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस प्रॉफिट मिळाला की मग आपल्याला सोडायची आपली दुसरी स्टेप पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट. मग पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट सोडवायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे, त्याचा फॉर्म्युला प्रत्येकाने पहिले लिहायचा आहे. ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. मग ग्रॉस प्रॉफिट तुम्ही इथं सोडवलेले असतात ते सूत्राप्रमाणे किमती टाका. 6 लाख भागिले सेल्स. मग सेल्स कोणता घ्यायचा, सेल्स इथं पण आहे, ट्रेडिंगला पण आहे, मेमोरंडमला पण आहे. तर इथं जो सेल्स येणार तो येणार ट्रेडिंग अकाउंटचा. मग ट्रेडिंग अकाउंटचा सेल्स आहे 15 लाख. मग 15 लाख ने भाग द्या आणि गुणिले 100.
हे जर तुम्ही कॅल्सीवर केलं तर त्याचं उत्तर येतंय बघा 40%, 40%. म्हणजे पर्सेंटेज ऑफ जीपी आपल्याला मिळाली 40%. 40% हा पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट आला. पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट आल्यानंतर आता तिसरी स्टेप मेमोरंडम. मेमोरंडमचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झालेले आहेत, पण मेमोरंडम डायरेक्ट क्लोज करायचं नाही. जसं ट्रेडिंग क्लोज केलं तसं मेमोरंडम क्लोज करू नका. मेमोरंडमला एक ट्रान्झॅक्शन आपल्याला इथं सेल्फ रेकॉर्ड करावा लागतो, स्वतःहून त्याचा इफेक्ट लिहावा लागतो. त्याला म्हणतात ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल्स. म्हणजे ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज तुम्हाला सेल्सवर काढायचे असतात, त्याला म्हणतात ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आणि हा ट्रान्झॅक्शन तुम्हाला सेल्फ रेकॉर्ड करायचा असतो, स्वतः रेकॉर्ड करायचा असतो. आणि हा ट्रान्झॅक्शन तुम्ही कुठे रेकॉर्ड करणार, तर ट्रान्झॅक्शन तो रेकॉर्ड होणार मेमोरंडमच्या डेबिट साइडला. मग मेमोरंडम अकाउंटच्या डेबिट साइडला आपण लिहिणार टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आणि ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज काढायचे सेल्सवर. मग कंसात द्या ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज किती आहे, 40%, 40% ऑन सेल्स. मग सेल्स म्हणजे कोणता सेल्स, तर इथं सेल्स घेणार तुम्ही मेमोरंडमचा. मग सेल्स आहे 5,10,000, 40% ऑन 5,10,000. हे जर तुम्ही जेव्हा काढणार तेव्हा त्याचं उत्तर येणार आपलं 2,04,000. आणि हे रेकॉर्ड केल्यानंतरच तुम्ही मेमोरंडम अकाउंट क्लोज करा. म्हणजे मेमोरंडम अकाउंट डायरेक्ट क्लोज करायचं नाही, पहिले तुम्हाला हा इफेक्ट रेकॉर्ड करावा लागेल. कोणता, ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. ते ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन तुम्ही मेमोरंडमच्या डेबिटला रेकॉर्ड करा आणि ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज सेल्सवर काढा, या मेमोरंडमच्या सेल्सवर. तर हे केल्यानंतर तुम्ही मेमोरंडम अकाउंट क्लोज करू शकता. मेमोरंडम अकाउंट आपण जर बघितलं तर डेबिट साइड आपल्याला इथं जास्त दिसते. मग डेबिट साइड किती, तर 9,39,000. 9,39,000 डेबिटची टोटल आहे. 30 टोटल क्रेडिटला लिहा 9,39,000 आणि डिफरन्स काढा. 9,39,000 मधून 5,10,000 मायनस करा. मायनस केल्यानंतर जे उत्तर येणार आहे त्याला तो आला 4,29,000. याला म्हणायचं बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक यालाच आपण अजून एक नावाने ओळखतो, स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. डेट ऑफ फायरच्या दिवशीचा स्टॉक. मग डेट ऑफ फायरचा स्टॉक आपल्याला मिळाला 4,29,000. लक्ष द्या, ट्रेडिंग अकाउंट ग्रॉस प्रॉफिट शोधतो आपण आणि मेमोरंडमला आपल्याला काय शोधायचं असतं, तर मेमोरंडमला शोधायचं असतं क्लोजिंग स्टॉक, डेट ऑफ फायरचा स्टॉक. या पद्धतीने 3 स्टेप झाल्या. चौथी स्टेप आहे लॉस ऑफ स्टॉक. मग आपण पुढची स्टेप सोडवणार लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक आपली चौथी स्टेप आहे. चौथी स्टेप लॉस ऑफ स्टॉक सोडवायची असेल तर त्याची सुरुवात आपण करणार स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. मग आपण इथे लिहिणार स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर म्हणजे क्लोजिंग स्टॉक, जो तुम्ही इथं मेमोरंडमला सोडवलेला असतो. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर तुमचा किती आहे, 4,29,000. मग आपण सुरुवातीला लिहिणार 4,29,000 आणि या स्टॉक ऑन डेट ऑफ फायर मधून एक अमाउंट लेस करायची असते, त्याला म्हणतात स्टॉक सॉल्वेज. आणि स्टॉक सॉल्वेज प्रॉब्लेम मध्ये दिला जातो. मग ती लेस करायची असते. मग आपण इथं म्हणणार लेस स्टॉक सॉल्वेज. सॉल्वेजची अमाउंट प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे बघा, 1,57,500 एवढा सॉल्वेज आपल्याला दिलेला आहे. मग हे तुम्ही वजाबाकी करा 1,57,500. हे वजा केल्यानंतर उत्तर येणार 2,71,500. 2,71,500. याला म्हणायचं लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक आला 2,71,500. कसा आला, तर लॉस ऑफ स्टॉक सोडवण्यासाठी पहिले स्टॉक ऑन डेट ऑफ फायर घ्या, जो तुम्हाला इथं मिळालेला असतो, आणि त्याच्यातून फक्त सॉल्वेजची अमाउंट लेस करा. आणि शेवटची 5वी स्टेप आहे इन्शुरन्स क्लेम किंवा क्लेम अमाउंट ज्याला म्हणतो आपण, इन्शुरन्स क्लेम. तर इन्शुरन्स क्लेमचं सूत्र आहे व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवाइडेड बाय स्टॉक ऑन डेट ऑफ फायर मल्टिप्लाय करायचं लॉस ऑफ स्टॉकने. हे इन्शुरन्स क्लेम या सूत्राचा वापर करून तुम्ही सोडू शकता, परंतु या प्रॉब्लेम मध्ये इन्शुरन्स क्लेम आपण त्या सूत्राचा वापर करून सोडवणार नाही. कारण का, आपण पूर्ण प्रॉब्लेम वाचला होता आणि या प्रॉब्लेम मध्ये कुठेही ऍव्हरेज क्लॉज सांगितलेला नव्हता. जर प्रॉब्लेम मध्ये ऍव्हरेज क्लॉज सांगितलेला नसेल तर तुम्ही इन्शुरन्स क्लेमची अमाउंट फॉर्म्युला वापरून सॉल्व्ह करायची नाही. जर इन्शुरन्स ऍव्हरेज क्लॉज सांगितला तरच तुम्ही तो फॉर्म्युला लिहा आणि इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करा. आता ऍव्हरेज क्लॉज सांगितला नाही म्हणजे फॉर्म्युला लिहिण्याची गरज नाही, याचा अर्थ इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. मग तुमचा इन्शुरन्स क्लेम किती, जे तुमचा लॉस ऑफ स्टॉक तोच तुमचा इन्शुरन्स क्लेम. म्हणजे आपली इन्शुरन्स क्लेम आहे 2,71,500. या प्रकारे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे.
म्हणजे इन्शुरन्स क्लेम आपण सॉल्व्ह केला नाही का, कारण ऍव्हरेज क्लॉजचा उल्लेख केलेला नाही, ऍव्हरेज क्लॉज सांगितलेला नाही. ऍव्हरेज क्लॉज सांगितलेला नसेल तर जो तुमचा लॉस ऑफ स्टॉक तोच तुमचा इन्शुरन्स क्लेम, आणि ऍव्हरेज क्लॉज जर सांगितला तर तुमचा लॉस ऑफ स्टॉक इन्शुरन्स क्लेम असणार नाही. इन्शुरन्स क्लेम सोडवावा लागेल, तो सूत्र वापरून मग तुम्ही इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करू शकता. आता सूत्र लिहिण्याची गरज नाही कारण ऍव्हरेज क्लॉज प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं नाही. मग लॉस ऑफ स्टॉक म्हणजे तुमचा इन्शुरन्स क्लेम. तर या पद्धतीने 5 स्टेप, ट्रेडिंग अकाउंट, पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट, लॉस ऑफ स्टॉक आणि इन्शुरन्स क्लेम, एवढ्या 5 स्टेप मध्ये आपण लॉस ऑफ स्टॉकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तर या प्रकारे आपण आपला पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. पुढचा प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला सॉल्व्ह करू. ठीक आहे.